कोकणातले किनारे जे आहेत हाऊसफुल झालेले आहेत. सुपर संडे आहे आणि मित्रांनो आपण बघतो मालवणच्या या दांडी बीचला पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे पाहायला मिळते. यानंतर 3 दिवसामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये अर्थात 26 मे पासून जे आहे पर्यटन आहे बंद होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी जी आहे मालवणच्या या दांडी बीचला केलेली पाहायला मिळते. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. कुठून आला तुम्ही आणि कसा एन्जॉय करताय? आम्ही पुणे या ठिकाणून आलेलो आहे आणि अतिशय छान प्रकारे आमचा एन्जॉय चालू आहे. आजचा रविवारचा दिवस आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि सुट्टीचा दिवस आहे आणि हे वाढतं तापमान पाहता या ठिकाणी अतिशय थंड आणि फुलदायक वाटत आहे. मी पहिल्यांदाच या बीचचा आनंद घेतला आणि खूप छान छान वाटत आहे. पुढच्या वर्षी नक्की आम्ही सगळे मित्रबरोबर या ठिकाणी येणार आहोत. मालवणात काय काय बघितलं आणि माशांवर ताव मारलाय का? माशांवर आत्ताच आम्ही ताव मारून इकडे पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे. आम्ही परत आता दुसऱ्या बीचवर जाऊन परत आनंद घेण्यासाठी बोटीचा वगैरे आनंद घेण्यासाठी जाणार आहोत. अनेक साहसी खेळ तुम्ही खेळलेला आहात. काय काय खेळ खेळलात आणि मालवण कसं वाटलं तुम्हाला? कुठून आलात तुम्ही? मालवण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. आम्ही स्कुबा ड्रायव्हिंग किंवा हे आपलं बाकीचं सगळ्या टोटल प्रकारच्या राईड केलेल्या आहेत आम्ही इथे आणि खूप आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे. आम्ही 5-6 जण ग्रुप मिळून आलेलो आहे. रविवारची सुट्टी बघून आलेलो आहे. वाढतं तापमान खूप आहे त्याच्यामुळे थंड होण्यासाठी इकडे आलेलो. कुठून आलात तुम्ही आणि कसं एन्जॉय करताय मालवण मध्ये? पुण्यावरून आलेलो आहे आम्ही. पुण्यावरून चांगला एन्जॉय करतो. इथले साहसी पर्यटनाचा आनंद घेतलाय का? स्कुबा डायव्हिंग वगैरे घेतलंय का? बोटिंग वगैरे केलं आम्ही आता आणि बलून ड्रायव्हिंग वगैरे केलेलं आहे. तर खूप छान बनाना ड्रायव्हिंग खूप छान वाटलेलं आहे आणि नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा आपला पर्यटन जिल्हा म्हणून राज्य शासनाने घोषित केलेला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. अजून काही पर्यटक आपल्या सोबत आहेत. तुम्ही स्कुबा डायव्हिंग साठी निघालात. हे अनेक पर्यटक आहेत. कशा पद्धतीने स्कुबा डायव्हिंग पण इथे केलं जातं हे सगळं पाहायला मिळतंय. पर्यटक जे आहेत मोठ्या प्रमाणात आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण देशासह अनेक विदेशातून पण पर्यटक या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. मोठी गर्दी जी आहे ही पर्यटकांची इथे होताना पाहायला मिळते. कहाँ से आए आप और कैसा एंजॉय कर रहे हैं? मुंबई से है, बहुत मजा आ रहा है. गोवा में वाटर स्पोर्ट्स नहीं था तो इसके लिए हम लोग इधर आए. बहुत दूर था, 2 घंटे के ऊपर लग गया. तो बहुत धूप है, गर्मी बहुत है और हाँ इसलिए वाटर स्पोर्ट्स जाके अभी बनाना राइड जा रहे हैं हम लोग. हे सगळे बनाना राईड वगैरे करण्यासाठी पर्यटक जातात. आपण बघतोय की साहसी खेळांचा पण आनंद पर्यटक लुटताना पाहायला मिळत आहेत. मोठी गर्दी जी आहे पर्यटकांनी मालवणातल्या या दांडी बीचला केलेले पाहायला मिळते. त्यामुळे सुपर संडे आजचा रविवार आहे. निश्चितच यानंतर 2 ते 3 दिवसांनंतर 26 मे नंतर जे आहे हे सगळं पर्यटन विशेषतः किल्ल्यावर जाणारा बोट असेल किंवा साहसी पर्यटन हे बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी आता या हंगामातली शेवटचा रविवार बघून फार मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. त्या मनामुळे वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण, दांडी.